नमस्कार मित्रांनो, माझं नाव मधुकर आहे. गेली 20 वर्ष मी माझ्या मालकिनीच्या शेतामध्ये मजूर म्हणजे शेतगडी म्हणून काम करत असायचो. मात्र काही महिने झाले माझ्या मालकीनबाई गावाकडे राहण्यासाठी आल्या होत्या. ते आणि त्यांचे मालक पहिल्यापासून शहरात राहायचे. मात्र काही महिन्यांपूर्वी माझे मालक वारले आणि मालकीनबाई पण गावाकडच्या त्यांच्या शेतातल्या घरी राहायला आल्या. मी शेतामध्येच असायचो. मालकीनबाई एक दिवशी संध्याकाळी मला त्यांचा रडलेला आवाज आला. मी लक्ष दिलं तर मालकीनबाई रडत होत्या. काय झालं म्हणून मी विचारपूस करण्यासाठी गेलो. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की मालक नाही तर मला खूप एकटं एकटं वाटतं. आता माझ्या या वयात मला एका जोडीदाराची खूप गरज भासते. असं वाटतं की ते जवळ असावे. मात्र त्यांचं हे दुःख मला पाहवलं नाही. अचानक त्यांच्या मनात वेगळ्याच भावना आल्या आणि त्यांनी मला काय अपेक्षा केली आणि माझी एक इच्छा पूर्ण कर म्हणाली. त्यावेळेस मालकिनीची ती इच्छा कोणती होती आणि रात्रभर त्यांनी माझ्याकडून त्यांच्या म्हातारपणाची कशी सोय करून घेतली आणि आमच्यामध्ये काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही कथा तशी माझी आणि मालकिनीची. मी ही गोष्ट कधी कोणाला सांगितली नाही, कारण की माझ्या मालकिनीला आमच्यामध्ये काही घडलेलं दुसरं कोणाला सांगू नये असं वाटत असायचं. पण शेवटी आज मी हे सत्य सांगणार आहे. माझं नाव मधुकर आहे. गेली 20 वर्ष मी आमच्या गावातीलच खूप श्रीमंत आणि खूप संस्कारी असलेल्या मालकीनबाईच्या शेतामध्ये काम करायचो. ते चांगले नोकरीला होते आणि पहिल्यापासून शहरात राहायला. मी मात्र अगदी अडाणी. अगदी तरुण असल्यापासून मी मालकाच्या शेतामध्ये शेतगडी म्हणून काम करायचो. मात्र ह्या इतक्या वर्षानंतर पण मला त्यांनी प्रामाणिकपणे आणि मी पण त्यांच्या शेतामध्ये खूप प्रामाणिकपणे काम करत असायचो. खूप मोठं शेती होती. मात्र ह्याच्यामधून मला खूप काही मिळालं. माझं लग्न झालं नव्हतं. आता माझं वय 40शी ओलांडली. 45 वर्षांचा मी. मात्र अजून पण माझं लग्न नव्हतं, कारण की मला आईवडील नव्हते. खूप दिवसांपूर्वी मालकाने माझा सांभाळ केला आणि मला इथेच कामासाठी ठेवलं. मालक चांगल्या नोकरीला असल्यामुळे शहरात त्यांनी तिकडेच प्रेमविवाह केला आणि तिकडे स्थायिक झाले. हळूहळू सगळं कुटुंब त्यांचं शहरामध्ये गेलं आणि तिथेच राहू लागले. मात्र काही महिन्यांपूर्वी मालक अगदीच वारले, कारण की ते खूपच आजारी होते. आणि अचानक मालकीनबाई शहरातून गावाकडे आल्या, कारण की मालक गेल्यानंतर तिथे राहणं त्यांना परवडत नव्हतं. मालकीनबाई गावाकडे आल्या होत्या. त्यांचं खूपच मोठं होतं. मी मात्र बाहेरच्या रूममध्ये झोपत असायचो. मालकीनबाई स्वभावाला खूपच चांगल्या होत्या. बोलका स्वभाव आणि त्यांचं मन खूप स्वच्छ होतं. पण आजकाल त्या खूपच उदास आणि एकट्या राहायच्या. साधारणतः त्यांचं वय पण 40 ते 45 मधल्या. मात्र अजून पण दिसायला खूपच गोऱ्यापान आणि तजेल तरुण होत्या. रोज घरातील स्वयंपाक झाल्यानंतर त्या माझ्यासोबत शेतामध्ये यायच्या. शेतातलं तर त्यांना काम होत नसायचं. मात्र इकडे तिकडे फिरण्यातच दिवस जायचा. त्यांना एवढी इकडची काही माहिती नव्हती. मात्र माझ्यासोबत राहून त्या पण थोडंफार काम करू लागत असायच्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर त्यांची काळजी स्पष्ट जाणवत होती. रोज रात्री मालकीनबाई त्यांच्या रूमच्या असलेली खिडकीमधून मी पाहायचो की त्या जाग्या राहायच्या आणि सतत कोणाचा तरी विचार करत असायच्या. एक दिवशी संध्याकाळी झालं असं. मी गावामध्ये गेलो होतो. यायला मला थोडासा उशीरच झाला. त्यावेळेस संध्याकाळी 10-11 वाजून गेले होते. मालकीनबाई जेवण करून झोपले असेल म्हणून मी त्यांना
जेवणासाठी उठवलं नाही, कारण की मी मालकिनीच्याच घरी जेवण करायचो. मी माझ्या असलेल्या बाहेरच्या रूममध्ये जाऊन झोपलो. अचानक मला जाग आली आणि त्यावेळेस कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. मी खूपच घाबरलो, एवढ्या रात्री कोण रडत असेल म्हणून. मात्र नंतर मी लक्ष दिलं तर माझ्या मालकीनबाई ही त्यांच्या रूममध्ये एकट्याच बसल्या होत्या. हे ऐकू पाहून मी लगेच दरवाजा वाजवला. त्यावेळेस त्या म्हटल्या, "कोण आहे?" मी म्हटलं, "हो, मी आहे, मधू." त्यावेळेस त्या म्हटल्या, की "तू आहे का?" हळूच त्यांनी दरवाजा उघडला. त्यांचे डोळे पुसले त्यांनी. मी म्हटलं, "अहो, काय झालं? कोण काय म्हटलं का तुम्हाला?" त्या म्हटल्या, की "नाही, अरे कोण नाही काय म्हटलं." मी म्हटलं, "मग तुम्ही रडत होता का?" त्यावेळेस त्या मला म्हटल्या, की "काही नाही." "अहो, बोला तरी, नका असं एकटं राहू." त्यावेळेस मी त्यांच्या रूममध्ये आलो. त्या अगदीच चालत रूममध्ये गेल्या आणि बेडवरती बसल्या. मी बाजूच्याच खुर्चीवर बसलो आणि म्हटलं, "काय झालं?" त्यावेळेस त्या सांगू लागल्या, की "बघ ना, एवढ्या मोठ्या घरात आणि शेतामध्ये मी एकटीच आहे. आज मला काहीच करमत नव्हतं रे. आणि त्याच्यात तू पण नाही. संध्याकाळी मला एकटीला अगदी घर खायला उठलं. मला कोणाची तरी कमतरता भासत होती. असं वाटत होतं की माझ्याजवळ कोणीतरी असावं. त्यामुळेच मला रडू येत होतं." मी म्हटलं, की "होय का? मालकाची आठवण येत असेल तुम्हाला?" त्यावेळेस त्या म्हटल्या, की "नाही, मालकाची वगैरे काही आठवण येत नाही. पण एकटीला असं मी कधीच राहिले नाही. आणि एवढं मोठं शेत. त्याच्यात मला पण वाटतं कोणीतरी माझा जोडीदार असावा." त्यांचं हे विचार ऐकून मी आश्चर्यचकित झालो. त्यावेळेस त्या मला म्हटल्या, की "तुला एक बोलू का?" मी म्हटलं, की "हां, बोला." मला वाटलं की त्या थोड्याशा भावनिक झाल्या असतील. मात्र त्यांच्या बोलण्याच्या शब्दावरून मला असं वाटलं की त्या भावनिक नाहीत, वेगळ्याच आज मूडमध्ये आहेत. त्या मला म्हटल्या, की "हे बघ, एवढे वर्ष तू इथे राहतो एकटा. तुला असं वाटलं नाही का की लग्न करून इथे राहावं आणि सुखी राहावं?" मी म्हटलं, की "हो, वाटत तर होतं. पण मला तर कोणीच नाही. त्यामुळे माझ्याशी कोण लग्न करणार? ना घर ना दार, आणि त्याच्यात मी अडाणी. मला काहीसुद्धा समजत नाही व्यवहारातलं." त्यावेळेस त्या म्हटल्या, की "हो, तुझा हा भोळा स्वभाव तर मला खूपच आवडतो. गेले काही दिवस मी पाहते तुला कष्ट करताना. शेतातील तू अगदी स्वतःचं घर असल्यासारखं काम करतो आणि हेच मला आवडतं. मी एवढे दिवस इथे एकटी राहते. मी रोज तुला पाहते. त्या दिवशी सकाळी तो अंघोळ करत होता. त्यावेळेस मी खिडकीतून सगळं पाहत होते. तुझं ते पिळदार आणि भरदार असलेली शरीरसृष्टी आणि दिवसभर काम करून तू अगदी तुझं कमवलेलं हे वेगळं आणि निराळं शरीर मला अगदी वेडपिसं करतं आणि मला तुझ्याकडे आकर्षण करतं. मला तुझ्या प्रेमाचा उभारा देशील का?" हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मला काही समजत नव्हतं की त्यांना नक्की काय म्हणायचं आहे ते. मी अगदी स्तब्ध होतो आणि नुसतं ऐकत होतो. मी म्हटलं, की "मालकीनबाई, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला काहीच समजत नाही." त्यावेळेस त्या म्हटल्या, की "अरे बघ ना, मी एकटी रात्रभर जागते. कधी ह्या उशावरून तर त्या उशावर. असं वाटतं की कधीतरी बाहेर यावं आणि तुला मनातील गोष्ट बोलावी आणि तुझ्याकडून ही रात्र अगदी मधुचंद्राची करावी. असंच वाटतं." तरी पण मला काहीच समजत नव्हतं. त्यावेळेस त्या म्हटल्या, की "तुला एवढं पण नाही समजत. तू इतका पण भोळा नसशील." मी म्हटलं, की "जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला." असं म्हणताच त्या मला म्हटल्या, की "इकडे ये ना." मी अगदी स्तब्ध होतो. जाऊन त्यांच्या बाजूला बसलो आणि म्हटलं, "बोला." त्यावेळेस त्या मला म्हटल्या, की "मी अगदीच ह्या वयात पण अजून तरुण दिसते आणि तू पण ह्या वयात आहे असाच आहे. आपल्या दोघांची जर सोबत सांगड झाली तर किती आनंद मिळेल. मला तर रात्रभर अगदी सुखातच जाईल. एवढं मोठं घर आहे तरी पण तू बाहेरच्या रूममध्ये झोपतो. तुला एकदा पण नाही का वाटलं की मालकीनबाईसोबत आनंद घ्यावा?" हे ऐकून आता मला थोडं समजू लागलं होतं. मी म्हटलं, की ह्या कदाचित यांच्या माझ्या मनातलं अगदी काढत असतील आणि माझ्या मनात काय आहे ते स्पष्ट बोलण्यासाठी तशा बोलत असतील.
म्हणून मग मी म्हटलं की नाही, मी तुमच्याबद्दल तसा कधीच विचार केला नाही. हे ऐकून त्या मला म्हटल्या की अरे, असं नको ना बोलू, तुला नाही का मी आवडत? असं म्हणताच मी म्हटलं की हो आवडता, पण काय करणार, तुम्ही मोठी माणसं आहात, आम्ही साधं आणि गरीब इथे काम करणार. त्यावेळेस त्या म्हटल्या की अरे, तू असा नको विचार करू की मी काही म्हणेन. मला तर तू खूप दिवसापासून आवडतो. रोज मी तुझ्यासोबत शेतामध्ये का येते? कारण की एकदा तरी आपल्यामध्ये काहीतरी घडेल. आपल्यामध्ये एखादा तरी असा प्रसंग घडेल जो तू मला आनंद देशील आणि स्वतःहून मला म्हणशील. पण मला अगदीच आता असं समजतं की तू तर स्वतःहून मला काहीच म्हणणार नाही. त्यामुळे मलाच पुढाकार घ्यावा लागला आणि मलाच काहीच तरी करावं लागणार होतं. म्हणून मग मीच हे बोलते. मी म्हटलं की मी तर तुमच्या शब्दाबाहेर नाही मालकीन. असं म्हणताच त्या थोड्याशा जवळ आल्या आणि त्यांच्या घायाळ आणि त्यांच्या नजरेतील जादू माझ्यावर फिरवत म्हटल्या की तुझी ही दाढी आणि हे भोरे केस आणि तुझी हे अंगातून येणारा तो घामाचा अगदी मंद वास माझ्या अंगातच भिनतो रे. असं वाटतं तुझ्या जवळच थांबावं, तू कधीतरी प्रेमाने मला जवळ ओढावं. पण काय, तुला जरासुद्धा माझी माया नाही येत. मी म्हटलं तसं नाही हो, पण तुमच्या मनाविरुद्ध मला काहीच करायचं नाही. मी तर तुम्हाला खूपच दुःखी समजत होतो, पण तसं नाही. त्यावेळेस त्या मला म्हटल्या, अरे मी दुःखी फक्त एकाच गोष्टीसाठी होते, माझं मनासारखं कोणी नाही भेटलं तर आणि माझी कोणी इच्छा पूर्ण नाही केली तर. मी दुसऱ्यांमध्ये शोधायचे, कामात कोणी, शेतामध्ये कोणी नवीन मजूर आला तर माझी लगेच इच्छा आहे अशी व्हायची. पण काय, सगळे घाबरतात मला. सगळ्यांना वाटतं मी मोठ्या घराण्यातले आहे म्हटल्यावर मी काहीतरी करेन, पण तसं काही नाही. आता माझी एक इच्छा पूर्ण कर आणि ह्या रात्री मला सुख दे. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. त्या स्वतःहून पुढाकार देत होत्या आणि मला त्यांची इच्छा तर पूर्ण करावीच लागणार होती. कारण की मी खूपच प्रामाणिक होतो आणि मालकिनीच्या शब्दाबाहेर जाणं हे तर मला अजिबात पटण्यासारखं नव्हतं. मग काय, त्यांनी मला जवळ ओढलं आणि आमचं प्रेम मात्र खोलत गेलं. त्यांचे ते अगदी वेडेपिसे करणारं सौंदर्य अगदी नजरेतच भरलं होतं माझ्या. ओठांवर ओठ टेकले आणि मग काय, आमच्यामध्ये आता कसलंच नातं नव्हतं, फक्त एकच नातं होतं, ते मात्र प्रेमाचं. आणि त्या सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव मी आता त्यांना देऊ लागलो. सुरुवातीला अगदीच त्या वेड्यापिशा झाल्या, पण माझ्याकडून मिळणारं सुख त्यांना खूप आनंद देत होतं, हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं. त्या मला म्हटल्या की मला वाटलं नव्हतं की तू एवढा आनंद देशील आणि एवढे सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देशील. खरंच तू खूपच कमालीचा आहे आणि तुझं हेच सौंदर्य आता मला आवडतंय. रात्रभर थांबू नको, तुला जे पाहिजे ते तू अगदी सगळं काम कर. मी म्हटलं हो. मग काय, त्या रात्री न मला झोप लागली न त्यांना झोप लागली. मी त्या रात्री सुंदर क्षणाचे असे काही त्यांना अनुभव दिले की त्या खूपच आनंदी झाल्या. सकाळपर्यंत आमचं हे सगळं चालू होतं. प्रेम चांगलंच खुलून गेलं होतं. तेव्हापासून त्या विधवा मालकीनबाई आणि माझी रात्रीची वेगळीच कामं चालू होतात. त्या नुसत्या माझी वाट पाहत बसतात. दिवसभर मी शेतातल्या कामात थकून जातो आणि रात्रभर मालकिनीची सेवा करून दमून जातो. तर कशी वाटली ही एक कथा माझी ते नक्की कळवा. आणि हो, ही कथा फक्त मी तुम्हाला सांगितले, नाहीतर आजपर्यंत हा अनुभव मी कधीच कोणाला सांगितला नाही. कारण की माझ्या मालकिनीबद्दल मी खूपच प्रामाणिक आहे. त्यांचा माझ्यावर खूपच विश्वास आहे. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.